नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. कालचा अख्खा दिवस जितेंद्र आव्हाडांची रडारड बघण्यात गेला हो. म्हणजे किती किती तो असं हुंदका आला होता, त्यांना भरून आलं होतं त्यांचं मन, आणि काय सांगू आणि काय नको झालं होतं. बघणाऱ्याला वाटत होतं जितेंद्र आव्हाड शरद पवारांची बाजू घेऊन बोलतायत, पण माझ्यासारख्या माणसाला कळत होतं जितेंद्र आव्हाड शरद पवारांना वाकुल्या दाखवतायत. ते म्हणतायत सगळ्यांसाठी सगळं केलं, माझ्यासाठी काहीच नाही केलं, ज्यांच्यासाठी केले ते निघून गेले. कुडमुड्या ज्योतिषी असतो बघा, बाळा तू सगळ्यासाठी सगळं केलं पण तुझ्यासाठी कोणी नाही, तुझं कोणी बघत नाही. तशा अर्थानं भूतकाळ कथन भविष्य कथन नव्हे जितेंद्र आव्हाड करत होते असं वाटतं. माझ्या वाक्याला दुजोरा मिळण्यासाठी त्यांचीच काही वाक्य मी तुम्हाला ऐकवतोय, ऐका. आणि एक वेळ अशी आली की माझ्यासारख्या माणसाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. कालपर्यंत जे विठ्ठल म्हणत होते, काल आमचे साहेब दैवत आहेत आम्हाला, आम्ही साहेबांच्या विषयात आमच्या मनात काहीच नाही आहे असं म्हणणाऱ्यांना मी प्रश्न विचारू इच्छितो की तुम्ही असं कसं म्हणू शकलात की साहेब हुकुमशाह आहेत. साहेब स्वतः 2 तास निवडणूक आयोगाच्या ऑफिसमध्ये बसून होते, सुनावणी ऐकत होते. ठीक आहे, साहेब बोलून दाखवत नसतील, पण त्यांनाही कुठेतरी एक भावनिक हल्ला झाल्यासारखं वाटलं होतं. ज्यांनी पक्ष स्थापन केल्यानंतर सगळ्यांना विविध तऱ्हेच्या संध्या मिळाल्या, 18.5 वर्ष लोक मंत्री राहिले, आणि तीच लोक म्हणतात की शरद पवारांना कधी पक्षात लोकशाही ठेवलीच नाही, लोकशाहीप्रमाणे कामच केलं नाही, एकाधिकारशाहीसारखे वागले. मला त्या वकिलाचं बोलणं ऐकून असं वाटलं की कशासाठी लढतोय आपण, कुठली नीती, कुठली मूल्य. म्हणजे हे घरात बसल्यानंतर यांना फोन येणार की तुम्हाला अमुक अमुक मंत्री केलेलं आहे, जा शपथविधी करा. या सगळ्या त्यांच्या भावनिक स्वातंत्र्याचा काय फळ मिळालं त्यांना, तर ते हुकुमशाह आहेत. ऐकलीत बघा, घरातून उठून त्यांना मंत्री केलं गेलं, अनेक वर्ष मंत्रिपद भोगली. त्याच माणसानी असं म्हणावं याचं मला आश्चर्य वाटतं. कशासाठी लढतोय आपण, कसली कर्तव्य, कसली निष्ठा, कसले विचार, हे सगळं ते शरद पवारांना सांगत होते. हे सगळं की पवार साहेब तुम्ही ज्यांना दिलं ते गेले, आमच्यासारखे काही न दिलेले आहेत सोबत, तुम्ही तुमचे गेले, हे पवारांना ते वारंवार इशारा करून सांगत होते. बरं, मी जे म्हणतोय ते याआधी देखील एका व्हिडिओत स्पष्ट केलेलं आहे. याच्या आधी जितेंद्र आव्हाडांनी एक ट्विट केलं होतं, ते ट्विट तुम्ही जरा बघून घ्या. त्या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड शरद पवारांना सरळ इशारा देत होते, धमकी देत होते, आणि त्यानंतर आव्हाडांनीच ते ट्विट डिलीट केलं. म्हणजे केस कशी झाली, कशी वापस घेतली गेली, भुजबळांच्या संबंधाने होतं ते. म्हणजे भुजबळांना अटक करण्यासंबंधीची काय काय प्रोसेस होत होती, पवारांनी ते कसं वापस घ्यायला लावलं, हे सगळं आव्हाड सांगत होते. आमच्या कानात बिड्या धोत्रावर इन करणारे, बगलत रेडू मारणारे नाहीत आम्ही. कळतं आम्हाला तुम्ही करता कशा करता, डिलीट करता कशा करता, कोणाला इशारा द्यायचा होता, हे सगळं कळतं. आणि पुन्हा तुमची ती वाक्य, आपल्या माणसाने धोका दिला, आपल्या माणसाने धोका दिला, हा पवारांना इशारा देणंच होतं. बरं, एका मुद्द्याचा उल्लेख ज्याचा आव्हाड वारंवार करतायत, साहेब गेले 2 तास बसून आले, साहेब गेले 2 तास बसून आले. कोण जा म्हणून सांगितलं होतं साहेबांना की इलेक्शन कमिशननं निमंत्रण पत्रिका पाठवून माननीय शरदचंद्रजी पवार आपल्या पक्षाची सुनावणी चालू आहे, आपण यावं, आपण स्वतः जातीनं हजर राहावं, असं पत्र दिलं होतं का? बरं, याआधी पक्षाच्या ज्या सुनावण्या झाल्या आहेत त्या सुनावण्यांच्या मध्ये त्या पक्षाचे नेते हजर राहिलेत का? एवढं कशाला, उद्धव ठाकरे आपल्या पक्षाची सुनावणी होत असताना हजर होते का? नव्हते ना. एकनाथ शिंदे आपल्या पक्षाची सुनावणी सुरू असताना हजर होते का? नव्हते ना. अहो, मुलायम सिंग यादव हजर होते का? नव्हते ना. मग शरद पवारच कशासाठी गेले? कशासाठी गेले हा प्रश्न आहे ना. ते गेले यासाठी की कुठल्याही स्थितीमध्ये पवारांना मीडियाच्या कॅमेऱ्याचा फोकस आपल्यावर हवाय. अगदी स्पष्ट आहे. शरद पवार तिथं काही बोलू शकत होते किंवा काही बोलले? अजिबात नाही. शरद पवारांना काही आर्ग्युमेंट करायची होती? अजिबात नाही. जे काही करणार होते ते वकील करणार होते.
मग अशा वेळी पवारांनी जाऊन मीडियाचा फोकस आपल्याकडे उडवून घेतलाय, बाकी काय नाही. 2 तास बसवून ठेवलं, 2 तास बसवून ठेवलं, हे वाक्य सगळेच बोलतायत. जे रोहित पवार आहे 2 तास साहेब बसले, सुप्रिया सुळे पवार ही 2 तास साहेब बसले, साहेब स्वतः 2 तास बसले, जितेंद्र आव्हाड 2 तास बसले. मग काय तिथे ओनवं उभं करायचं होतं, शाळेत मास्तर उभे करतात तसे, मानेवरती खडा ठेवायचा आणि पाय धरायला लावायचे, खडा पडला की मागून फटका असं उभा करायला लावायचं होतं. तिथे गेल्यावर पवारांना बसण्यासाठीची व्यवस्था झाली, बसता आलं. पवार आपल्या इच्छेनं गेले होते, कोणत्याही सरकारी यंत्रणेने पवारांना बोलवलेलं नव्हतं. जसं पवार ईडी बोलावणार या अफवेनी ईडीकडे जायला निघाले होते आणि गोंधळ होण्याच्या शक्यतेनं ईडीनीच त्यांना येऊ नका, काहीही कारण नाही असं कळवलं होतं. ईडीच्या वेळेसही असंच केलं होतं पवारांनी, मी स्वतः जातो, कळवून टाकलं मी येतो आहे, अशी काहीही आवश्यकता नव्हती. त्यावेळेला येतो आहे म्हणून टाकलं आणि बातम्यांचा बाजार भरला. जसा ईडीच्या वेळेला बातम्यांचा बाजार भरला ना, तसाही आत्ता इलेक्शन कमिशनच्या वेळेलाही बातम्यांचा बाजार भरावा. पवार या वयातही जातीनं हजर राहिले हे सांगता यावं यासाठी पवार गेलेत, बाकी कोणतंही कारण नाही आहे असं तरी दिसतंय. आणि पवार साहेब, खरंच तुम्ही सावध राहा. आपल्यानी तर तुम्हाला सोडून जाऊन धोका दिलाच आहे, पण जे तुम्हाला आपल्यानी सोडून दिलं म्हणून वारंवार आठवण करून देतायत ना, ते सुद्धा एक वेळेला तुमचा घात करतील. कारण अशी घात करणारी माणसंच घातानं गोळा करून तुम्ही पक्ष स्थापन केलेला आहे, ज्याचा मूळ स्वभाव घात करणे आहे, ज्या पक्षाचा मूळ आधारच घात करणे आहे, त्या पक्षात घात करून निघून गेल्यावरती काय दुसरी कुठली अपेक्षा करणार आहेत? सुंभ जळाला तरी पीळ जात नाही म्हणतात. कडू कारलं भिजवून ठेवलं, मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवलं, विनेगारच्या मध्ये भिजवून ठेवलं, तरीही कारल्याचा कडवटपणा जात नसतो, कडुलिंबाचा कडवटपणा जात नसतो, लिंबू आपला आंबटपणा सोडत नसतो. तसा अन्य पक्षाला धोका देऊन एकत्र आलेली मंडळी आपली धोका देण्याची वृत्ती सोडत नसतात. जसं पवारांनी लक्षात ठेवायला हवं ना, तसं भाजपनीही लक्षात ठेवायला हवं. किंबहुना ते भाजपला कळलं देखील असेल. ज्यांनी आतापर्यंत भिन्न भिन्न लोकांचा घात केला आहे, पक्षाचा घात केला आहे, ते भाजपचा सुद्धा करू शकतात. म्हणजे असं नाही काही की हे भाजपचा घात करणार नाहीत, त्यांचाही करू शकतात. फरक फक्त इतकाच आहे की घात केला तर वाईट वाटून घ्यायला नको. ताडीच्या झाडाखाली बसून दूध पिलात तरीही ताडीच पिलं असं होतं, म्हणून तर भाजपवाल्यांना सहन करावं लागते ना. सुप्रिया सुळे लोकसभेत मागणी करतात, त्या भ्रष्टाचाराला उघड कराच, त्या भ्रष्टाचाराला उघड कराच. होतं ना, ताडी झाडाखाली बसून दूध पिलं की घोळ होतो. प्रत्येक जण तुम्हाला भाजपच्या सोबत गेल्याने असं म्हणणारच आहेत, हे लक्षात ठेवायला हवं. आणि शरद पवारांनी देखील आपल्यासोबत गद्दारी झाल्याची भाषा करावी कशासाठी? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच मुळात काँग्रेसला तोडून फोडून, अन्य पक्षाला तोडून, घरं तोडून निर्माण झालेला आहे. त्यात पडलेली तुटफूट हे काही वेगळं काही घडलेलं नाहीये. तोडून फोडून वेगळं होणे हा यांचा मूळ स्वभाव आहे आणि DNA जाईल कसा. त्यामुळं या तोडफोडीचं दुःख व्यक्त करायची काही एक गरज नाहीये. नमस्कार.